हो, म्हटलं तर ही आजोबा नातवाची गोष्ट आहे, त्यांच्या नात्याची गोष्ट आहे. आणि ती म्हणाल तसं बॅक अँड फोर्थ होतं ते आत्ताचा काळ आणि भूतकाळाचा. आणि त्याला पार्श्वभूमी सगळी या म्हणजे क्रांतिकारकांची किंवा स्वातंत्र्याच्या लढ्याची पार्श्वभूमी आहे सगळी. आणि ती पण अशा दूर एका गावामध्ये घडणार आहे, की असे लढे अनेक गावात लढले गेले असतील त्यावेळेला. आणि या विटीदांडूचा फार कुबीदारपणे उपयोग लेखक दिग्दर्शकांनी केला त्याच्यामध्ये, की आत्ताच्या मुलांना खरंच माहीत नाही विटीदांडू खेळ काय होता. तर लेखक दिग्दर्शकांनी ते फार चांगल्या रीतीने असा त्याच्यात उपयोग करून घेतला आहे. मला असं वाटतं की त्या गावाची ती विटीदांडू म्हणून एक संस्कृती आहे, एक एक अस्मिता आहे त्या गावाची. म्हणजे इतकं ते भिनलं आहे या सगळ्या तिथला ज्या बालवर्ग जो आहे गावातला. कारण त्यातला हा खूप चांगला खेळणार आहे त्याच्यातला आणि हुशार आहे, आणि त्याला सगळे त्यांचे साथीदार पण त्याचे आहेत. त्या विटीदांडूचा पुढे उपयोग करून घेतला गेला आहे त्या सगळ्या क्रांतीच्या लढ्यामध्ये, त्या स्टोरीमध्ये उपयोग करून घेतला. मुळात ही आजोबा नातवाची गोष्ट आहे आणि त्याला हळूहळू ते उलगडत जातं. म्हणजे आजोबा असे का वागतात ते हळूहळू उलगडत जातं. आणि मध्ये मध्ये मग ती स्टोरी टेलिंग, म्हणजे रवींद्र मंकडीने जे काम केलं आजोबांचं, तो आपल्या नातवाला सांगतोय, शुभंकर अत्रे ही स्टोरी सांगतोय. ही आणि ती स्टोरी माझी आणि याची आहे असं. ती 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीची. तर ही या तऱ्हेचं असं आहे, म्हणजे एक म्हटलं तर ही आमची स्टोरी आहे. आणि त्याला पार्श्वभूमी क्रांतीच्या लढ्याची पण आहे, म्हणजे क्रांतिकारकांची पण गोष्ट आहे. असं ते दोन्ही पातळ्यांवर ते तो सिनेमा पुढे सरकतो असा चित्रपट. आणि ॲक्शन नुसतीच पिरियड फिल्म नाही आहे, ती ॲक्शन फिल्म आहे असं मला वाटतं. सतत काहीतरी घडतं. एक चित्रभाषा ज्याला म्हणता येईल त्या सिनेमाच्या निमित्ताने आपण विटनेस करतो, मी असं ते आपल्याला बघायला मिळतं सगळं. तर त्याच्यामुळे सतत काही काही ते हॅपनिंग त्याच्यामध्ये आहे, सतत घडतं काहीतरी. मी आजोबांचं ब्रिटिशांची वागणं असेल किंवा त्याच्या मागचं त्यांचं एक कारणं असतील किंवा स्वातंत्र्याचा लढा असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये ही स्टोरी पुढे सरकत जाते. ती फार त्याची इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांनी मांडलं आहे. म्हणजे या तऱ्हेची पिरियड फिल्म मी केलेली नव्हती कधी, या अशा तऱ्हेचा रोल. मला असं वाटलं की हे एकतर जुना काळ, तो गावातला आपल्या नातवाला जपणारा माणूस, आणि कुठेतरी मनातली भीती आणि भीतीयुक्त आदर, मी म्हटलं त्याप्रमाणे. मी एक तर त्यांना त्यांचं एक ॲडमिरेशन, मी कौतुक आहेच त्या लोकांचं, की एक कौतुक म्हणण्यापेक्षा एक ज्यांच्यामुळे अनेक गोष्टींमध्ये प्रगती झाली हे त्याला खरोखरच वाटतं, मनापासून वाटतं या माणसाला. आणि त्याच वेळेला असंही वाटतं की यांच्याशी वैर का ओढून घ्यावं, म्हणून ह्याला हा मॅनर्स शिकवतो. म्हणजे ते ब्रिटिश ऑफिसर्स जे येतात त्यांना आपल्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर राहावा म्हणून त्यांचे प्रयत्न असतात. मुलालाही ते त्यांच्या पद्धतीची हॅट वगैरे घरी बनवतात, टाय लावायला सांगतात त्याला. आणि त्यांना विश कसं करायचं, गुड मॉर्निंग कसं म्हणायचं, आवडी कसं म्हणायचं, हे त्याला शिकवतात. ते त्यांना जरा मस्का लावायला थोडक्यात, म्हणजे त्याला जरा आमच्यावर तुमची मेहर नजर ठेवा, असं असं त्यांचं एक हे आहे. पण त्याच्यामध्ये कारण काय आहे ते नंतर कळतं, म्हणजे ते नंतर हळूहळू कळतं. हा म्हणत असतात ते गावातील लोक ह्याच्या विरुद्ध आहे, त्यांच्या दाजी माझं नाव, दाजींच्या विरुद्ध आहेत. त्याला ते खूप ते एकटेच असे वाईट टाकल्यासारखे जगतात त्या गावात. तर हे सगळं त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. मी त्यामुळे हा रोल मला वेगळा वाटला जरा. तो इमोशनल नंतर होतो, पण आधी जरासा कडवा आणि हेकट थोडासा, आणि एककल्ली असा आहे. आणि नातवाला एक असं जपणारा खूप, त्याच्यावर चिडणारा सुद्धा, असं असं एक ते कॅरेक्टर आहे. आणि मुख्य म्हणजे पिरियड फिल्म आहे ती, म्हणजे त्या अशा तऱ्हेचा रोल केला नव्हता मी कधी. विकास कदमची ती स्टोरी आहे आणि संवाद अभिराम भडकमकरचे आहेत. तर अभिराम भडकमकरनी तो पिरियड डोळ्यासमोर ठेवूनच ते संवाद लिहिले होते. त्याच्यामुळे त्यांनी जे काही उपमा त्याच्यामध्ये दिलेले आहेत किंवा त्याचं चिडणं आहे, त्याचं एकूण आउटबस्ट आहे, हे सगळे निषेध त्यातला, हे सगळं जे आहे ते त्या काळातल्या एककली माणसाला शोभेल असंच आहे. त्याच्यामुळे त्या अभिराम भडकमकरनी लिहिलेल्या संवादांचा मला ते कॅरेक्टर वठवताना उपयोग झाला. इतके संवाद त्यांनी लिहिलेले होते, तर ते त्या व्यक्तिरेखेसाठी असे लिहिलेले होते. या सिनेमाच्या निमित्ताने खूप निसर्ग पण फार सुंदर होता, छोटी घरं होती, जंगलातल्या पायवाटा होत्या, नदी होती, किल्ला होता, या सगळ्याचा उपयोग यांनी करून घेतलेला. नदीच्या होडीत बसून मी माझे काही सीन्स त्याच्यामध्ये आहेत. आणि ह्याला पण मी नदी टाकतो खाली हे कराल, तर असे अनेक सीन्स त्याच्यामध्ये या सगळ्या निसर्गाचं सौंदर्य जे आहे कोकणातलं, त्याचा उपयोग करून घेतला याच्यामध्ये. तर त्याचाही एक सहभाग याच्यामध्ये आहे विटी दंडू.